नमस्कार. बातमी संभाजीनगरची आदिवासी कोळी जमातीचा जनसैलाब रस्त्यावर उतरलाय. गेल्या 60-70 वर्षापासून देश स्वतंत्र झाल्यानंतरही त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसतंय. महिला, पुरुष, तरुण या आंदोलनात सामील झालेत. हे आंदोलन टाळेठोक आंदोलन म्हणून संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीवर धडकलंय. ऑफिसर असतील, त्या मॅडम असतील, त्यांनी इथे यायचं आहे. आपल्या मोर्चाच्या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला जे काय ते लिखून देणार आहे ते आपल्या समक्ष सर्वांसमक्ष त्यांनी सांगायचं इथं, आणि आपलं निवेदन इथं स्वीकारतंय. तोपर्यंत आपण इथं रोखणार नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे ना मित्रांनो? म्हणून कुणीही गोंधळ करू नका, शिस्त पालन करा. पोलीस प्रशासन आपल्याला मदत करत आहे, पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहे. आपण सगळे त्यांना सहकार्य केलं पाहिजे. बरोबर का? आपला हा मोर्चा संपल तोपर्यंत संपणार. बरोबर आहे का? बरोबर ना? एक मिनिट. हरे हरे सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, एक तीर एक कमान, शासन हमसे डरती है, शासन हमसे डरती है, शासन हमसे डरती है, इस शासन पे हल्ला बोल, इस शासन पे, इस शासन पे अरे बोल मेरी बहना, अरे बोल मेरी बहना, अरे बोल मेरे बाबा, अरे बोल मेरे बाबा. आवाज कुठे आवाज? अरे बोल मेरे बाबा, बोल मेरे काका, बोल मेरे तात्या, बोल मेरी बहना, बोल मौसी, बोल मौसी. इसी शासन पे, इसी शासन पे डंडा लेके, डंडा लेके, डंडा लेके, डंडा लेके जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कुणीही इथून हलणार नाही. लक्षात ठेवा. आणि कुणीही गडबड करू नका. त्यांचं काय म्हणणं आहे ते 5 मिनिटं शांत थांबा. त्यांचा काय निर्णय आहे आपण बघू. जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत समितीच्या गेटवर उभे राहून आंदोलन करू, असा निर्णय सर्वांनी ह्या मते घेतला. दत्ता सुर्वेचे सर्वांना मार्गदर्शन करत होते.